कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते आज झालं। यावेळी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाडळकर, व्हाईस चेअरमन संतोषकुमार वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कोल्हापूर जिल्हा महसूल खाते कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्याचं कौतुक केलं। शतक महोत्सव पूर्ण करत असताना आर्थिक कारभाराचं योग्य नियोजन संस्थेनं करावं असं आवाहन त्यांनी केलं। मीटिंग भत्ता न घेण्याचा पदाधिकाऱ्यांचा निर्णय कौतुकास्पद आहे। संस्था सक्षमपणे चालायची असेल तर सभासदांनी घेतलेल्या कर्जाची नियमितपणे परतफेड करावी। संस्थेनं सभासदाभिमुख आणि पारदर्शक कारभार करावा असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलं। सभासदांची सुद्धा जबाबदारी आहे आणि मला वाटते आज तुमची वार्षिक अधिमंडळ बैठक सुद्धा आहे, की हा कार्यक्रम झाल्यानंतर ती बैठक सुद्धा आहे। तर ती सर्व सभासदांना विनंती आणि सूचना राहील, संस्था जर चांगली चालायची असेल तर सर्व कारभार चोख झाला पाहिजे। ज्या ज्या सभासदांनी कर्ज घेतलं असेल त्यांनी ते वेळेवरती कर्ज परत करावं आणि संस्थेचं ठेवीची पण रक्कम वाढली पाहिजे, देण्यात येणाऱ्या कर्जाची रक्कम वाढली पाहिजे। त्या कर्जातून सभासदांना जे काही त्यांचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी मदतही झाली पाहिजे आणि त्याच वेळी संस्थे सुद्धा चांगल्या पद्धतीने चालली पाहिजे। तर ही एक सूचना माझी राहील। संस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाडळकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली ही संस्था महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य गेली 80 वर्षे सातत्यानं करत असल्याचं सांगितलं। संस्थेनं आता स्वमालकीच्या नूतन सुसज्ज वास्तूत स्थलांतर केलंय। सभासदांना अधिकाधिक सोयीसुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। संस्थेचे मार्गदर्शक विनायक लुगडे यांनी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचं योगदान देणाऱ्या संस्थापक, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। संस्थेचं वैभव कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची ग्वाही लुगडे यांनी दिली। यावेळी संस्थेचे संचालक अखिल शेख, तेजपाल गोलगंडे, विनोद भापकर, प्रशांत मिसाळ, गणेश बर्गे, सुनील पोतदार यांच्यासह संस्थेचे माजी पदाधिकारी, सभासद, ठेवीदार उपस्थित होते।